मृत्यूनंतरही मरण यातना रस्ता नाही। नमस्कार, मी राम बीडकर, पीएम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊयात स्मशानभूमीच्या रस्त्याच्या भिजत घोंगडे याबाबत। पुणे आंबेगाव खुर्द सच्चाई माता अगम परिसर अटलबारा येथील नागरिक अनेक सोयी सुविधेपासून वंचित आहेत। नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे। प्रशासनातील संबंधित अधिकारी झोपेचं सोंग घेत आहेत। नागरिकांचा मोठा टॅक्स पालिकेने दरोडा टाकून गोळा केला आहे। सुविधा देत नसल्याने हा एक प्रकारचा दरोडाच आहे असे सिद्ध होत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष व सामाजिक न्याय विभागाचे प्रशांत कांबळे यांनी केला। त्याचे कारण संबंधित प्रशासन नागरिकांना कुठलीही सुविधा पुरवत नाही। याचे ताजे उदाहरण आज झालेली घटना। वृद्ध मयत विमलबाई धांडे यांना ने-आण करण्यासाठी रस्ता सुद्धा नाही। नागरिकांना स्वतःहून रस्ता तयार केला तरी देखील मयत नागरिकांना गाडीमध्ये घेऊन जाता आले नाही। परिणामी ॲम्ब्युलन्स रस्त्यामध्ये फसली। 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेला हा परिसर आजही आदिवासी पट्ट्यासारखाच वाटतो। हा भाग शहराच्या लगत असला तरी पुणे महानगरपालिकेने हा परिसर आदिवासी पाडा म्हणून घोषित केला की काय, असाही आरोप स्थानिक मयताचे नातेवाईक संतोष शेंबडे, ॲडव्होकेट प्रदीप माने, ॲडव्होकेट महादेव कापरे, राज पाटील, धीरज शर्मा, सागर जाधव, राम वानखेडे, बालाजी बिराजदार, लक्ष्मण केकान यांनी केला आहे। पीएम न्यूजकरिता मी राम बीडकर। नमस्कार, मी प्रशांत कांबळे, आम आदमी पार्टी पुणे शहर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग म्हणून काम करतोय। आज जी घटना घडली सच्चाई माता दुगड शाळेजवळ अटल बारा येथे, अक्षरशः नागरिकांना रस्ता नाही आहे आणि नागरिकांनीच एक मयत झालेली व्यक्ती साठी येणे जाण्यासाठी रस्ता केला, पण तो रस्ता करत असताना ॲम्ब्युलन्ससुद्धा फसली। शेवटला मयत ही नागरिकांनी हाताने घेऊन गेले। पालिका कुठलीही सुखसुविधा देत नाही आहे, न लाईटची सुविधा आहे, न पाण्याची सुविधा आहे, न रस्त्याची सुविधा आहे। असं जर करत असतील, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा टॅक्स हा मोठ्या प्रमाणात गोळा होतो। माझा आयुक्तांवरती, सहआयुक्तांवरती, अधिकाऱ्यांवरती असा आरोप आहे की हा नागरिकांच्या पैशावरचा दरोडा, ह्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आम आदमी पार्टी इथून पुढे नागरिकांच्या पाठीशी उभी राहणार आहे। येत्या काळामध्ये जर ह्याच्यावरती कारवाई नाही झाली, नागरिकांना सुविधा नाही मिळाल्या, तर मोठ्या प्रमाणात यावरती आंदोलन किंवा योग्य ती कारवाई